जर तुमचं कोणत्याही शाखेमधून ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत काम करत दरमहा 61,500 मिळवण्याची ही खूप मोठी संधी आलेली आहे। होय, मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2026 चे अर्ज सुरू झालेले आहेत आणि या योजनेमध्ये निवड झाल्यावर फक्त पगारच नाही तर तुम्हाला गट अ अधिकाऱ्याच्या दर्जासोबत थेट प्रशासनासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे। पण आता तुम्हाला प्रश्न पडलेले असतील की अर्जाची शेवटची तारीख किती आहे, कोणत्या वेबसाईटवर अर्ज करायचा, कोण अर्ज करू शकतो, वय किती असणं गरजेचं आहे, अर्जासाठी कोणती कागदपत्र लागणार, ऑनलाईन एक्झाम कशी होणार, एस्से आणि इंटरव्ह्यूज असणार का, किती जणांची निवड होणार, पोस्टिंग कुठे मिळणार, ही सरकारी नोकरी आहे का, निवड झाल्यानंतर काय काम करावं लागणार, बॉन्ड असणार का आणि फायनल सिलेक्शन नेमकं कसं होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब देखील करायचं आहे। नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा, तुम्ही पाहत आहात महासरकारी योजना आणि आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाची खूप चर्चेत असलेली मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2026। ही योजना खास त्या तरुणांसाठी आहे ज्यांना गव्हर्नमेंट सोबत काम करायचं आहे, प्रशासनाचा अनुभव घ्यायचा आहे, पब्लिक पॉलिसी मध्ये करिअर करायचं आहे आणि मोठ्या लेवलवर काम करण्याची इच्छा आहे। सर्वात आधी मी महत्त्वाची माहिती सांगते, अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती 27 मे 2026 असणार आहे, म्हणून शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, लगेच अर्ज करा। अर्ज कुठे करायचा आहे तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे। याबाबतची सगळी माहिती तुम्हाला या वेबसाईटवर मिळेल। अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती पाहण्यासाठीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्हाला सगळी माहिती मिळवायची आहे। आता समजून घेऊयात ही योजना नेमकी काय आहे। मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्र शासनाचा एक विशेष उपक्रम आहे। या योजनेत निवड झालेल्या तरुणांना प्रशासनासोबत प्रत्यक्ष काम, जिल्हाधिकारी कार्यालयात काम, शासनाच्या विविध विभागांमध्ये अनुभव मिळणार आहे। सरकारी योजना कशा राबवल्या जातात, निर्णय कसे घेतले जातात, डेव्हलपमेंट प्रोजेक्ट कसे चालतात, हे सगळं तुम्हाला जवळून शिकायला मिळणार आहे। या ठिकाणी कोण अर्ज करू शकतो? आता सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न आहे। पहिली अट असणार आहे ती म्हणजे अर्जदार हा भारताचा नागरिक असावा। दुसरी अट म्हणजे उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा, म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, फार्मसी, लॉ कोणतीही डिग्री या ठिकाणी चालणार आहे, पण किमान तुम्हाला 60% गुण त्या ठिकाणी आवश्यक असणार आहेत। आता एक्सपिरियन्स बद्दल माहिती जाणून घ्या। आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतो, कारण शासनाने 1 वर्षाचा फुल टाइम एक्सपिरियन्स आवश्यक सांगितलेला आहे, पण लक्षात ठेवा हा एक्सपिरियन्स फक्त नोकरीचाच असायला पाहिजे असं नाहीये। तुम्हाला फुल टाइम जॉब, इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, आर्टिकलशिप, सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वतःचा व्यवसाय यापैकी कोणताही एक्सपिरियन्स हा ग्राह्य धरला जाणार आहे। म्हणून इंटर्नशिप केलेल्या विद्यार्थ्यांनीही नक्की अर्ज करा। या योजनेसाठी वयोमर्यादा किती असणार आहे? तुमचं वय किमान 21 वर्ष असलं पाहिजे आणि कमाल वय तुमचं 26 वर्ष असलं पाहिजे। हे एज लिमिट अर्जाच्या शेवटच्या तारखेपर्यंत पाहिलं जाणार आहे। आता तुम्हाला मराठी लिहिता आणि वाचता आणि बोलता यायला हवं, हिंदी आणि इंग्रजीचं तुम्हाला बेसिक नॉलेज असायला हवं, कम्प्युटर आणि इंटरनेट वापरता यायला हवं। अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागणार? तर आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, अर्ज करताना साधारणपणे तुम्हाला आधार कार्ड किंवा ओळखपत्र, ग्रॅज्युएशनचं मार्कशीट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, इंटर्नशिप किंवा अप्रेंटिसशिप प्रूफ, पासपोर्ट साईज फोटो, सिग्नेचर, मराठी, हिंदी आणि इंग्लिश नॉलेज संबंधित माहिती, सेल्फ डिक्लेरेशन, जर सेल्फ एम्प्लॉयमेंट असेल तर मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे। या ठिकाणी अर्जाचा शुल्क किती असणार आहे, म्हणजे अर्ज करण्यासाठी तुम्हाला किती फी भरावी लागणार आहे, तर 500 रुपये तुम्हाला अर्जाची फी भरावी लागणार आहे। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे पगार किती मिळणार। सगळ्यात एक्साइटिंग गोष्ट, निवड झाल्यानंतर तुम्हाला 56,100 तुम्हाला मानधन मिळणार आहे आणि 5,400 तुम्हाला प्रवास खर्च, असं मिळून तुम्हाला 61,500 दरमहा पगार दिला जाणार आहे। आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, या फेलोंचा दर्जा गट अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, सिलेक्शन प्रोसेस कसा होणार। तुम्हाला सर्वात आधी ऑनलाईन अर्ज करायचा आहे, 500 रुपये शुल्क भरायचं आहे। त्यानंतर ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होणार आहे।
एक्झाम मध्ये जास्त गुण मिळवणाऱ्यांना एस्से लिहावा लागणार आहे। त्यानंतर उमेदवारांची मुंबईमध्ये मुलाखत घेतली जाईल। आता पोस्टिंग कुठे होणार? निवड झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, विविध शासन विभाग येथे तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते। किती महिन्यांची असणार आहे? तर ही फेलोशिप 12 महिन्यांसाठी असणार आहे आणि पुढे वाढवली जाणार नाही। या योजनेत सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे IIT बॉम्बे सोबत पब्लिक पॉलिसीचा सर्टिफिकेट कोर्स देखील असणार आहे। आता काही महत्त्वाच्या अटी: फुल टाइम दुसरी जॉब तुम्हाला करता येणार नाही, बिझनेस करता येणार नाही, पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेता येणार नाही। हो, या योजनेमध्ये बॉन्ड देखील असणार आहे आणि जर मध्येच फेलोशिप सोडली तर काही रक्कम शासनाकडे जमा करावी लागू शकते। फेलोंना या ठिकाणी 8 दिवस कॅज्युअल लीव्ह मिळणार आहे। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल की ही सरकारी नोकरी आहे का? तर लक्षात ठेवा, ही परमनंट सरकारी नोकरी नाही, ही 12 महिन्यांची फेलोशिप आहे। आता यामध्ये जागा किती असणार? तर या कार्यक्रमासाठी एकूण 60 फेलोंची निवड केली जाणार आहे। त्यामध्ये 1/3 जागा महिलांसाठी राखीव असतील। तर मित्रांनो, मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2026 ही महाराष्ट्रातील तरुणांसाठी खूप मोठी संधी आहे, कारण गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स 61,500 तुम्हाला दरमहा मिळणार आहेत। ग्रुप A लेवलचं ही पोस्ट असणार आहे आणि IIT बॉम्बेचं सर्टिफिकेट देखील मिळणार आहे। ऍडमिनिस्ट्रेशन सोबत काम करण्याचं तुम्हाला संधी मिळणार आहे। हे सगळं एकाच कार्यक्रमात तुम्हाला मिळत आहे। म्हणून जर तुम्ही पात्र असाल तर अर्ज करण्याची संधी अजिबात सोडू नका। आणि हो मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तरच तुम्हाला लाईक करायचा आहे। तुमच्या इतर पदवीधर म्हणजेच ग्रॅज्युएट मित्रांना लगेच शेअर करायचं आहे आणि अशाच गव्हर्नमेंट स्कीम्स, GR अपडेट आणि इम्पॉर्टंट माहितीसाठी आपल्या चॅनलला जाताना तेवढं सबस्क्राईब करून सपोर्ट करायचं आहे। धन्यवाद।